सावधपण मज दे रामा. आता सावध म्हणजे काय? सर्व बाबतीत आपण फसवले जाऊ नये ह्याच्यासाठी काळजी घेणं. आता कित्येक मुली प्रेम करतात. आपल्या आई वडिलांचं इतक्या वर्षाचं प्रेम विसरतात आणि कुणातरी परक्यावर असं प्रेम करतात की पळून जाण्याचं साधन करतात. शेवटी त्या फसतात. नाही फसल्या, दे लग्न झालं, 16-17 लग्न झाल्यावर काय आयुष्य राहतं? तो मुलगा पण असा किती नंतर शिकू शकेल? आणि त्याचं पण वय लहान असतं किंवा तो सरळ सरळ फसवणुकीसाठी करत असतो. म्हणून सावध पण पाहिजे. तसंच बाकी सगळ्यांसाठी, अगदी म्हातारे कुत्र्यांसाठी सुद्धा जेव्हा फायनान्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा सावध राहणं आवश्यक आहे. बँकेत जातो पैसे काढायला तेव्हा सावध पण आवश्यक आहे. परकी लोक मदत करतात, काय अर्थ आहे? घरच्यांना कोणाला तरी घेऊन जा पैसे काढताना, ह्याला सावध पण म्हटलेले आहे. एका ठिकाणी दासबोधाबन त्यांनी हेच म्हटलेलं आहे की तुमचं गाठोडं सांभाळा. त्या काळात गाठोडं होतं, आज आपली पर्स असते. उत्तम गुण दे रामा. दास म्हणे हे गुणधामा. म्हणजे ज्याच्याकडे सगळे गुण आहेत त्यांना म्हणतात उत्तम गुण मज दे रामा. रामाकडे उत्तम गुण मागतात आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठी, सकल जनांसाठी उत्तम गुण दे रामा. जर ते सगळ्यांना मिळाले तर नक्कीच आपली एकी होऊ शकेल, आपल्याला आपलं महत्त्व कळू शकेल. आता बघा, राम याचा अर्थ दुसरा एक आणखीन आहे. राम म्हणजे आपल्या मनाचे राजस्व, राजस्व मनाचे, ह्या अर्थ मी लावलाय. राजस्व म्हणजे माहिती आहे का? गव्हर्नमेंट सरकारी लोकांना माहिती असेल. राजस्व म्हणजे कर रुपये जे येतं ते साठवून दिलेलं कन्सॉलिडेट फंड. आपल्या मनाचा कन्सॉलिडेट फंड, राजस्व आपण जपायचं असतं. त्याच्यात गुणच आले पाहिजे, क्रेडिट आलं पाहिजे, डेबिट नसावं. हे महत्वाचं आहे. आता रामाकडे सगळं मागा, पण तुम्ही पण तुमची सावधगिरी लावा, तरच तुमचं सगळं एकत्र येणं सहज जमू शकेल. नाही म्हटलं तर त्या इतर धर्मांची शिस्त बघा, बघितले कधी? त्यांना नमाज पडताना एका बरोबर त्यांच्या किती हजारो लोक 400-500 बसलेले असतात, एका बरोबरच त्यांची हालचाल होते. ती त्यांची शिस्त घ्या. रविवारी चर्चमध्ये जाणं त्यांचं घ्या. नाही दुसरं म्हणजे रविवारी आराम करणारे, मी सॉरी म्हणते, पण पुरुष घरच्या बाईला मदत नाही करू शकणार का? आईला ती करा. ह्या उत्तम गुण आहे. हेच रामदास स्वामी म्हणतात, हेच कर्तव्य पाळा, त्यासाठी एक व्हा हे महत्वाचं आहे. भेटूया पुढे.